बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो। गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत। बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास। बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर। आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। सध्या आमचा काळ वाईट आहे, पण आमचा वारसा संघर्षाचा आहे। कोणा प्रवृत्तींना बळ देण्यासाठी आम्हाला त्रास देणार असाल तर लक्षात ठेवा, संघर्षाचा वारसा घेऊन या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही शिक्षकांना बळ देऊ, असा खणखणीत इशारा भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला। कोल्हे यांनी विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे महायुतीकडून निवडणूक लढवतात। त्यामुळे कोल्हे यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांच्या आधिपत्याखालील विविध संस्थांवर राज्याच्या काही यंत्रणांकडून छापेमारी करण्यात आली। अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर आता कोल्हे यांनी यावर भाष्य करीत मुख्यमंत्री शिंदे आणि उमेदवार दराडे यांना इशारा दिलाय। सुरुवातीच्या टप्प्यातच कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले। मधल्या काळात कोल्हे यांच्या विविध संस्थांवर छापेमारी झाल्याची चर्चा होती। हा दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत होतं। आता कोल्हे यांनीच यावर थेट भाष्य केलंय। कोल्हे म्हणाले, आमच्याकडील सहकारी आणि शैक्षणिक संस्थेवर राज्य सरकारच्या शिक्षण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं छापेमारी केली। 3, 7 आणि 11 जूनला विविध पथकातील अधिकाऱ्यांनी तासनतास चौकशी केली, कागदपत्रांची पाहणी केली। या चौकशीत त्यांना काय आढळून आलं हे त्यांनाच माहिती। मात्र यावरून एक स्पष्ट होतं की मुख्यमंत्री शिंदे हे आमदार किशोर दराडे यांच्यासारख्या प्रवृत्तींना बळ देतात। कोपरगावमधील आमच्या परिवाराच्या विविध संस्थांवर अशी कारवाई प्रथमच झाली। मी निवडणुकीत माघार घ्यावी यासाठीच हे दबाव तंत्र असल्याचं दिसून येतं। सरकारी यंत्रणेचा हा दुरुपयोग आहे। यापूर्वी आम्ही छापेमारीच्या बातम्या ऐकल्या होत्या, मात्र कारण नसताना त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतोय। तेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात हा अनुभव आलाय। ज्यांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री हे सर्व घडवून आणत आहेत, त्यांची पार्श्वभूमी त्यांनी तपासावी। काही झालं तर या प्रवृत्तीच्या विरोधात मी शिक्षकांसोबत ठाम राहणार, असेही कोल्हे म्हणाले। नाही, निश्चितच धाडी झाल्या याच्याबद्दल काही दुमत नाही, तो त्यांचा अधिकार आहे। मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे ती विशिष्ट खाती आहेत। त्यामध्ये 2 जूनला सदरील धाड पहिल्यांदा आली, 7 जूनला आली, 11 जूनला 3 वाजता दुपारी आली, तर सकाळी 12 जूनला 7 वाजेपर्यंत ती चालू होती। पुणे, संभाजीनगर, सोलापूर, जालना या सगळ्या ठिकाणचे पथकं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सखोल अशी सगळी चौकशी केली। पण पूर्वीपासून आपल्याला ज्ञात आहे, आमच्या संस्थेची परंपरा आहे, कुठल्याही अनियमित कामं संस्थेच्या कारभारामध्ये होत नाही आणि तशाच पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये काहीही मोठा असं त्रुटी सापडलेली नाही। आजपर्यंत 60 वर्षामध्ये अशा पद्धतीच्या धाडी किंबहुना सुट्टीच्या दिवशी 10-10 तास सगळी जी काय हे केली असं झाली नाही। आपल्याला ज्ञात आहे, सहकार चळवळ उभे करण्यामध्ये शंकररावजी कोल्हे साहेबांचं मोठं योगदान होतं आणि सहकारी संस्था वर्षानुवर्ष उभं करायला ती चळवळ जाती आणि अशी पद्धतीच्या धाडी येणं हे थोडंसं माझ्या दृष्टीने दुर्दैवी आहे। नाही, असं आहे, निवडणूक लढवायची कार्यकर्त्यांचा आग्रह होता, शिक्षकांचं म्हणणं होतं आणि अपक्ष पद्धतीने या निवडणुकीमध्ये उतरावं अशी शिक्षकांची भावना होती आणि म्हणून मी म्हटलं पक्षीय झालर न घेता अपक्ष उमेदवारी करावी, या हेतूनेच या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। असं आहे की ही विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटात कधीच नव्हते। त्यांच्या बंधूंनी जे आमदार आहे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्या ठिकाणी सभागृहामध्ये पाठिंबा दिलेला होता। त्याच्यामुळं हे जर त्यांच्या पक्षश्रेष्ठींना फसवू शकतात तर हे कशा पद्धतीने शिक्षकांना फसवतील हाच माझा प्रश्न आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कारवाई धाडी या ठिकाणी झाल्या तो त्यांचा अधिकार आहे। एकनाथ शिंदे गटाकडे ते संबंधित खाते आहे, ते त्यांच्या अधिकारामध्ये त्या धाडी करू शकता। आमचा कारभार पारदर्शकपणे चालतो, कुठलंही काही त्याच्यामध्ये आढळलेलं नाही। पण ज्या पारदर्शकतेने किंवा तत्परतेने
शासकीय विभागांनी या धाडी टाकल्या, त्याच तत्परतेने मला असं वाटतं की ज्या काही केसेस या ठिकाणी विद्यमान आमदारांवर चालू आहे त्या केसेसचा छडा देखील त्यांनी लावला पाहिजे, हीच माझी मागणी आहे. त्यामध्ये स्नेहल सुखदेव गाडेकर राहणार निफाड यांनी नोकरीत नसताना देखील संस्थेमध्ये त्यांच्या नोकरीस आहे असं खोटं बनावट दस्तऐवज तयार करून हजेरी रजिस्टर बनावट पगारपत्रक बनवून खरे आहे असे फसून किशोर दराडे व इतर यांनी आर्थिक फायदा करून घेतला, या आशयाची तक्रार त्या ठिकाणी चालू आहे. त्याचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्यात इतर कलम क्रिमिनल केस लागलेली आहे. भीमराव अंकुश पगारे यांनी त्याचा केसचा खुलासा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केलेला नाही आहे, त्याचा देखील या ठिकाणी चौकशी व्हावी असं मला या तत्पर प्रशासनाला माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे दुसरी क्रिमिनल केस दत्ता संपत निकम यांनी या ठिकाणी केलेली आहे, त्याचा खुलासा देखील प्रतिज्ञापत्रात झालेला आहे, त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी. त्याचप्रमाणे सचिन सुखदेव गाडेकर यांनी देखील या ठिकाणी फिर्याद कोर्टात दाखल केलेली होती. या सगळ्या केसेस कलम पाहिले तर 418, 463, 464, 465, 468, 471, 120, 34, 20 आणि 420 हे 420चे एवढे प्रकरणं आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी त्या ठिकाणी जशी तत्परता आमच्या संस्थेवर धाड टाकण्याकरता दाखवली त्याच तत्परतेने शासनाने ह्याही चौकशी करावी. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते अशोक बिहारीलाल मोहारे यांनी जे काय राष्ट्रपतींपासून सगळ्यांना पत्र दिलेलं आहे त्यात अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की किशोर भिकाजी दराडे यांच्यावर मागे विक्रम रणजित सिंह परदेशी या युवकाचा खून केल्याचा आरोप होता आणि त्यास त्यांना जन्मठेप देखील झाली होती आणि ते अपिलामध्ये सुटले आणि त्यांचा साथीदार अनिल खैरे यास जन्मठेप शिक्षा झाली असून तो अद्यापही शिक्षा भोगत आहे. अशा स्वरूपाचे मर्डरच्या गुन्ह्यामध्ये त्यांना विद्यमान आमदारांना देखील त्या ठिकाणी शिक्षा झाल्याचं त्यांनी तिथं मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या कारखान्यावर जसं सभासदांच्या हितासाठी काढलेले कारखाने आहे त्याच पद्धतीने 2001 संतोष साखर कारखाना लिमिटेड नावाने जवळपास 2 कोटीचे शेअर्स सर्टिफिकेट विकून पैसा गोळा केला आणि अद्यापही साखर कारखाना विद्यमान आमदारांनी उभा केलेला नाही. त्याची देखील चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि ज्या ज्या लोकांकडून ते 2 कोटी गोळा केले त्यांना ते व्याजासहित ती सगळी रक्कम परत करावी अशी देखील मी या ठिकाणी आपल्या मीडियाद्वारे शासनाकडे मागणी करतो. निश्चितपणाने, कारण की ज्या वेळेस या ठिकाणी त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये सोडण्याचं आयोजन त्या ठिकाणी पोलिसांनी केलं होतं ते या ठिकाणी पोचले नाही आणि 2 दिवसांनी 3 दिवसांनी मात्र ते ज्यावेळेस माघारी घ्यायला आले त्यांच्याबरोबर 200 त्या ठिकाणी गुंड म्हणा, कार्यकर्ते म्हणा, त्याला जो शब्द वापरायचा आणि विद्यमान आमदार त्यांना हाताला हात धरून घेऊन त्या ठिकाणी माघारीस गेले. तर याचं चित्र स्पष्ट आहे की 2 दिवस ते कोणाच्या ताब्यात होते हे वेगळं सांगण्याची काही वेगळी आवश्यकता नाही. मुळात कर नाही तर डर कशाला. आपण काही चुकीचं केलेलं नाही, त्याच्यामुळं कुठंही काही त्यांना सापडलं नाही. 18 तास या ठिकाणी थांबून राहिले, त्याच्यात कुठलाही अनियमितता सापडली नाही. म्हणून मला वाटत नाही आता पुन्हा धाड सत्र होईल. ते मला माहीत नाही, ते आपण सुज्ञ आहात की धाड सत्र का झालं हे आम्ही फक्त टी व्हीवर बघायचो की त्या ठिकाणी इकडं रेड पडली तिकडं रेड पडली. आज प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला, परंतु तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो करावा, आमचं काही त्याच्यात दुमत नाही. पण त्याचबरोबर मी जी मागणी केलेली आहे त्याचा देखील तितक्याच तत्परतेने त्यांनी प्रश्न सोडावा असं आमचं म्हणणं आहे.
नाही, ज्यावेळेस आपण अपक्ष उमेदवारी करतो त्यावेळेस कोणाशी चर्चा करून ती करत नसतो, ती मतदारांशी चर्चा करून करत असतो आणि आमच्या मतदारांशी चर्चा करून, संघटनाशी चर्चा करूनच तो निर्णय घेतला गेलेला आहे. नाही, निवडणुकीचा काळ आहे, तो त्यांच्या अधिकारात त्यांनी केलेला धाडसत्र असेल तर त्याला आम्ही काही तुर्तास तरी निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. आम्ही कोणाशी अशाही पद्धतीचं बोलणं केलेलं नाही. परंतु जेव्हापासून अर्ज भरला आहे तेव्हापासून धाडसत्र निश्चितच वाढलं आहे असं लक्षात येतं आहे. निश्चितपणाने विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्हाला यश प्राप्त होईल. नगर जिल्हा असेल, धुळे असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, सगळ्या जिल्ह्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. दुर्दैव एवढंच की अशा शिक्षकांच्या मतदारसंघाला लागलेला कलंक, एक विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध आम्ही लढाई लढवतो आहे. ज्या प्रवृत्ती मी म्हटलं की या ठिकाणी खुनाचे आरोप असलेले एकेकाळी असे उमेदवार ज्यांच्यावर 420च्या केसेस चालू आहे, ज्यांनी शिक्षकांचा खोट्या नोंदी करून स्वतः पगार काढलेला आहे, असे आरोप त्यांच्यावर आहे. ज्यांनी शिक्षकांच्या मतदार यादीमध्ये जे शिक्षक नसलेले कुठल्या दुकानामध्ये काम करत आहे अशा लोकांची देखील या मतदार यादीमध्ये समाविष्ट केलेले आहे. अशा प्रवृत्तीविरुद्ध हा लढा आहे आणि निश्चितपणाने स्वाभिमानी शिक्षक याला आमच्या आवाजाला होकार देतील आणि आमच्या मागे भक्कमपणे उभे राहतील अशी मला उमेदवार म्हणून खात्री आहे. नाही, निश्चितपणाने आपण निवडणुकीला उभं राहिलो का सगळ्यांकडेच मदत मागत असतो, त्याप्रमाणे ते अपक्ष असल्या कारणास्तव त्यांच्याकडे देखील आम्ही मदत मागणार आहोत आणि ते सकारात्मकरित्या त्याला प्रतिसाद देतील अशी मला खात्री आहे. निश्चितपणाने राजेंद्र विखे पाटील यांनी माघार घेतलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे या निमित्ताने आभार मानतो. कारण की राजेंद्र विखे पाटील हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्यांचे आमचे जिव्हाळ्याचं नातं आहे आणि पितृतुल्य आहेत आणि ते मला एका दृष्टीने माघार घेऊन मला त्यांनी सहकार्य केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे देखील आपल्या माध्यमातून आभार मानतो. इतरांशी जरी आमचा राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिशः राजेंद्र विखे किंवा राजू तात्या आम्ही त्यांना म्हणतो, त्यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये हेच दुर्दैव आहे. आपण सुसंस्कृत राजकारणासाठी महाराष्ट्र ओळखला जातो, परंतु कुठंतरी ती प्रतिमा या निमित्ताने खालवली जाते आहे. याची एक युवा राज्यकर्त्या म्हणून खंत आहे. एखादा युवा राजकारणी राजकारणात येऊ पाहत असताना अशा पद्धतीचा शासकीय यंत्रणेचा उपयोग होणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही आणि ज्यांच्यासाठी होतं आहे, ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस आहे, 420 आहे, खुनाच्या केसेसचे आरोप झालेले आहे, लँड ग्रॅबिंगचे प्रश्न आहे, शिक्षकांना धमकावल्याचे केसेस आहे, शिक्षक मतदार यादीमध्ये शिक्षक इतर लोकांचे नावं टाकलेले आहे, अशा लोकांसाठी हे करणं दुर्दैव आहे. जे 20 दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी आम्हाला मदत करावी म्हणून फोन करत होते, आज ते या पद्धतीचे कारवाई करताय, हे निश्चितच दुर्दैव आहे आणि अशोभनीय आहे आपल्या राज्याच्या राजकारणासाठी. निश्चितपणाने या धाडीचं उत्तर मतदानातून धाडसी शिक्षक धोधो मतांचा पाऊस करतील अशी मला खात्री आहे आणि मतांच्या रूपाने ही धाड परतून लावतील अशी देखील मला उमेदवार म्हणून खात्री आहे. नाही, अदृश्य दृश्य शक्ती म्हणण्यापेक्षा शिक्षक हीच मोठी शक्ती आहे आणि सगळ्या तालुक्यांमधून 54च्या 54 तालुक्यांमधून अनेक मदतीचे हात पुढं सरसवता आहे. कारण की हा वैचारिक मतदारसंघ आहे आणि याच्यामध्ये निश्चितच एक युवक, एक लढाऊ उमेदवार निवडून गेला पाहिजे अशी शिक्षकांची भावना आहे. अनेक शिक्षकांचे प्रश्न आहेत, ते सुटले पाहिजे आणि त्याच्यामुळं निश्चितपणाने ते दृश्य अदृश्य सगळे शक्ती यामध्ये काम करतील अशी मला अपेक्षा आहे. पालकमंत्र्यांशी चर्चा करणार नाही, महायुती अस्तित्वात आहे का नाही हा मला पडलेला मूळ प्रश्न आहे. कारण की त्या ठिकाणी महायुतीतील 2 घटक पक्षांनी AB फॉर्म दिलेला आहे. महायुती अस्तित्वात जर नसेल
महाविकास आघाडी असेल, अपक्ष असेल, जेव्हा आपण उमेदवारी करतो सगळ्यांचीच मदत आपण त्या ठिकाणी घेण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याच्यामुळं एक उमेदवार म्हणून स्वाभाविकदृष्ट्या सगळ्याच घटकांना मी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून मदत मागणार. आणि महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये देखील अनेक घटक त्या ठिकाणी नाराज आहे. महाविकास आघाडीत आधी उमेदवारी दुसऱ्याला दिली, मग AB फॉर्म मागं घ्यायला लावला विशिष्ट पक्षाचं, नंतर उमेदवार बदलून दुसऱ्या पक्षात गेला. आणि अनेक जण म्हणतात की विद्यमान आमदारांच्या सांगण्यावरून किंवा त्यांनीच समोरील उमेदवार उभा केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने मतदार सुज्ञ आहे, ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी मला अपेक्षा आहे.